नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मोरे वेल्थ आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, एक म्युच्युअल फंडमध्ये जे काही आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्या इन्व्हेस्टमेंटबद्दल प्लॅनिंग असणं किंवा त्या इन्व्हेस्टमेंटबद्दल आपल्याला एक भविष्यात त्या इन्व्हेस्टमेंटचं परफॉर्मन्स काय होणार आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. मग मित्रांनो, त्याच्यासाठी एक SIP कॅल्क्युलेटर हे एक असं टूल आहे की ते आपल्याला सांगतं किंवा आपण किती रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यावर किती वर्षांनी किती व्याजदराने किती रुपये आपल्याला तेवढ्या वर्षांनी भेटतात. मग हे जे काही कॅल्क्युलेटर आहे SIP कॅल्क्युलेटर बऱ्यापैकी सगळ्या जणांनी ऐकलेलं असतं. परंतु ते SIP कॅल्क्युलेटरचा यूज कसा आणि ती त्याचा उपयोग काय आणि ती वापरल्या कसं जातं हे आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एक नॉर्मली एक SIP म्हणजे काय, एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणजे काय की आपण एक थोडं इन्व्हेस्टमेंट एक म्युच्युअल फंडमध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट सिस्टमॅटिक पद्धतीने एक फिक्स महिन्याला सिस्टमॅटिक पद्धतीने इन्व्हेस्टमेंट थोडी करत जातो. म्हणजे याला एक नॉर्मली आपण एक SIP असे म्हणतो. मग मित्रांनो, ह्याच्यात जर कॅल्क्युलेशन जर करायला गेलं तर एक गुंतवणुकीचं त्याच कॅल्क्युलेटरमध्ये एक दुसरा एक भाग असतो तो लमसम इन्व्हेस्टमेंटचा. ओके, म्हणजे तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट केली तर त्या इंटरेस्ट रेटनी किती वर्षांनी किती रुपये भेटणार ही त्याच कॅल्क्युलेटरमध्ये असते. मग नॉर्मली ती एक SIP कॅल्क्युलेटर आपण वापरायचं जर बघितलं तर त्याच्यात एक 2-3 पॅरामीटर असतात की ती पॅरामीटर बघायला गेलं तर एक सुरुवातीला आपण गुंतवणूक किती करायची म्हणजे SIP किती रुपयांनी स्टार्ट करायची, म्हणजे किती रुपये SIP आपण स्टार्ट करायची हे झाला पहिला विषय. दुसरं म्हणजे त्याच्यात आपण एक रिटर्न किती पकडायची व किती पर्सेंटनी वाढले झाले पाहिजे ही दुसरा भाग. आणि तिसरा भाग म्हणजे आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट किती वर्षांनी आपल्याला इन्व्हेस्टमेंट ती त्याचं व्हॅल्युएशन म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन किती वर्षांनी झालं पाहिजे. म्हणजे एक तर आपल्याला ड्युरेशन एक लागतं, इन्व्हेस्टमेंट किती करायची ते एक लागतं आणि एक रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आपल्याला एक इंटरेस्ट व्याजदर किती भेटणार ह्या 3 गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत आपल्याला ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी. तर चला तर ते एक नॉर्मली यूज कसं केलं जातं हे आपण स्क्रीनवर बघूयात. तर आपण स्क्रीनवर आलेलो आहे. तर मी जसं म्हणलं त्या पद्धतीने एक नॉर्मली आपल्याला एक SIP अमाऊंट आपल्याला किती रुपयापासून SIP स्टार्ट करायची हे एक इथं आहे. दुसरं एक किती किती वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करायची हे इथं आहे. आणि तिसरा विषय म्हणजे एक इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट म्हणजे एक व्याज त्याला किती पर्सेंट लागणार ह्या गोष्टी 3 इथं मेन्शन केलेल्या आहेत. मग एक आपण नॉर्मली एक उदाहरणासाठी जर बघायला गेलं तर एक SIP अमाऊंट एक 5,000 रुपये मी टाकतो. ओके, 5,000 रुपये अमाऊंट ही एक म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी फंडमध्ये एक साधारण एक 14% जर ग्रो झाली पर इयर, एक 14%नी 5,000 अमाऊंट ग्रो झाली तर ती जर मी SIP जर 10 वर्ष करत असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन जर बघायला गेलं मित्रांनो तर ते कॅल्क्युलेशन आपल्याला दाखवलं जातं आहे. ओके, तर बघू शकतात मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही की 10 वर्षाची तुमची 5,000 रुपयांनी इन्व्हेस्टमेंट होते 6,00,000 रुपये. त्याचं व्हॅल्युएशन म्हणजे 6,00,000 रुपयाचं तुम्हाला जवळजवळ 13,10,457 रुपये होतात आणि त्याचं प्रॉफिट 7,10,457 रुपये मित्रांनो प्रॉफिट होतं आहे. ओके, मग ह्या गोष्टी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे ही SIP कॅल्क्युलेटर जे काय आहे ह्या गोष्टी 1-2-3 आपण मेन्शन केलेल्या आहेत. मग ह्याच्यातूनच एक दुसरा एक पॅरामीटर येतो मित्रांनो की काही जण काय असतात की ती वन टाईम डायरेक्ट पैसे टाकायला म्हणतात किंवा आम्ही डायरेक्ट एक 10,00,000 5,00,000 20,00,000 असं गुंतवणूक करू. मग त्यांच्यासाठी दुसरं कॅल्क्युलेटर असतं की ती कॅल्क्युलेटर असतं ती लमसम एक ॲडिशनल आपण त्याच्यात बघत आहोत की ती एक लमसम कॅल्क्युलेटर म्हणलं तर त्या लमसम कॅल्क्युलेटरमध्ये एक नॉर्मली तुम्हाला किती रुपये इन्व्हेस्टमेंट करायची, एक उदाहरणार्थ मी एक 5 लाख 5 लाख इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यात एक 14% इंटरेस्ट रेट आणि ही जर समजा ही जर 10 वर्षांनी जर ठेवलं तर ह्याचं पण कॅल्क्युलेशन बघता मित्रांनो तुम्ही की 5 लाख इन्व्हेस्टमेंट 10 वर्ष तशीच गुंतवून ठेवली तर 14% व्याजदराने आपल्याला त्याच्या जवळजवळ एक 18,53,611 रुपये होतात. ओके, त्याचं जवळजवळ एक 13,53,611 आपलं प्रॉफिट होतं 10 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली तर. मग मित्रांनो ही कॅपॅसिटी आहे. ओके, तर मित्रांनो एक म्युच्युअल फंडची ताकद ही आहे की आपण त्याचं कॅल्क्युलेशनमध्ये बघतो की एक वन टाईम जर इन्व्हेस्टमेंट केली तरी 13-14%नी ती भरपूर काय ग्रो होती. त्याचं बिकॉज ऑफ पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे त्याच्यामागचं सगळ्यात मोठं लॉजिक आहे की आपण जे काय व्याजाला व्याज मिळतं चक्रवाढ व्याजप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये व्याज मिळत असल्यामुळं आपल्याला एक लॉंग टर्ममध्ये बेनिफिट मिळतो. मग ह्या गोष्टीचं मित्रांनो आपल्या मराठी माणसाला लक्षात आलं पाहिजेत. आपण एक नॉर्मली बँकेत FD करतो तर ते FDचं व्याज काढत राहतो. मग प्रिन्सिपल अमाऊंट आपली सेम तशीच राहते, त्याचं व्याज काढल्यामुळे ती अमाऊंट आपली वाढत नाही. परंतु म्युच्युअल फंडमध्ये मित्रांनो तसं नसतं की तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट केली तर त्या इन्व्हेस्टमेंटला एक ठराविक काळानंतर व्याज लागतं आणि ठराविक काळाच्या नंतर त्या व्याजाला सुद्धा व्याज लागत असल्यामुळे आपल्याला वाटतं की भरपूर पैसे वाढलेले आहेत. त्याचं कारण काय, बिकॉज ऑफ आपले
कंपाऊंडिंग व्याज आपल्याला मिळत असल्यामुळं एक म्युच्युअल फंडमध्ये एकदम बेस्ट परतावा मित्रांनो आपल्याला मिळतो. तर तुम्हाला पण जर SIP वगैरे जर स्टार्ट करायची असेल तर पूर्णपणे मला तर असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाची एक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असायलाच पाहिजे. कारण की एक फायनान्शियली स्टेबिलिटी किंवा एक आर्थिक भविष्य आपल्याला जर आपल्या फॅमिलीचं, आपल्या भविष्याचं आणि आपल्या करिअरचं जर आर्थिक भविष्य जर सुदृढ आणि सक्षम करायचं असेल तर एक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट मित्रांनो आपण स्टार्ट केली पाहिजे. भले ती मग लमसम इन्व्हेस्टमेंट असोत किंवा SIP असो, SIP इन्व्हेस्टमेंट. मग ह्याच्यात तुम्ही वेगवेगळे ही एक कॅल्क्युलेटर मी एक जस्ट शिकवलं तुम्हाला. मग ह्याच्यात एक 5,000 रुपयाचं मी एक जस्ट एक्झाम्पल दिलं. मग ह्याच्यात तुम्ही इव्हन 500 रुपयापासून सुद्धा SIP स्टार्ट करू शकतात. तुम्ही जर म्हटलं तेव्हा 500 रुपये मंथली किंवा तुम्ही जर म्हटलात एक 300 रुपये मंथली इन्व्हेस्टमेंट करायचं तरी करता येतं. आणि ती सेम ॲज इट इज तुम्ही ती 300 रुपये इन्व्हेस्टमेंट तिथं टाकायची, किती वर्ष ठेवायचं ती पण टाकायची तिथं, आणि एक रेट ऑफ इंटरेस्ट किती % भेटणार ते टाकलं तर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला ती एक जस्ट एका सेकंदात त्याचं कॅल्क्युलेशन मिळून जातं. मग ही एक SIP कॅल्क्युलेटर प्रत्येकाला वापरता आलं पाहिजे. आणि एक SIP कॅल्क्युलेटर वापरलं तर आपल्याला कुठेतरी एक भविष्याबद्दल थोडं बहुत एक क्लॅरिटी येऊन आपलं एक कुठेतरी फायनान्शियल डायरेक्शन आपल्याला मित्रांनो योग्य त्या पद्धतीचं भेटू शकतो. तर मित्रांनो चालेल, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपला लाईक करा आणि तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा की व्हिडिओ आपला कसा वाटला. नॉर्मली येणारा कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवला पाहिजे हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सजेस्ट करा. थँक्यू. चालेल.